स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. दीपा, काय ग, घाबरायला काय झालं एवढं? हा? काय आहे? काल रात्री पण तू जेवली नाहीस ना? हा? अगं अशाने काय होईल माहितीये का? मी न मारताच तू मरून जाशील. घे, खाऊन घे थोडं. नाही, नकोय मला. घे 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 नाही, घे. नाही सांगितलं ना, मला तुझं जेवण नकोय. जा तू इथून. बाप कधी येतोय तुझा? त्याला फोन लागला की नाही अजून? मी त्यांना फोन करणार नाही. तुला हवं ते कधीच घडू देणार नाही मी. फोन लाव त्याला. नाही, टेल हिम दॅट यू नीड मनी. लाव फोन. तुला पैशाची काय गरज आहे? हा, कशाला माझ्या बापाकडे पैसे मागतोय सारखा? का चाहतोयस मला इतका? मला पैसे हवेत. तुला माहितीये मला बिझनेस मध्ये किती नुकसान झालंय ते? करोडोंचं नुकसान झालंय. येस, आय नीड मनी. फोन कर त्याला. नाही, मी नाही करणार. फोन लाव त्याला. फोन लाव. नॉट रिचेबल येतोय. Damn it. तर गेला मरायला कोणास ठाऊक. काय करत राहा, त्याला फोन लागला पाहिजे. निखिलला फोन करतीस? तुला काय वाटलं तो तुला सोडवायला येईल म्हणून? अगं तो तुला विकृत समजतो. तो मला विकृत समजत नाही, तो मला चांगला समजतो.
अवंतिका काय करतेस? अगं दादांनी चालवलेल्या काही केसेस दिल्यात मला वाचायला. काय काय प्रकारची माणसं असतात ना, किती वेगवेगळ्या पद्धतीने या मुलींना त्रास दिलाय त्यांच्या घरच्यांनी, सासरच्यांनी. खरं आहे अगदी. आणि घटस्फोटाची कारणं सुद्धा किती वेगवेगळी असू शकतात. खरंच माझी आई सुद्धा सांगायची, म्हणजे तिच्या संस्थेकडे अशा केसेस यायच्या. घटस्फोटाला माणसाचा स्वभावच कारणीभूत असावा बहुधा. म्हणजे त्याची वृत्ती, त्याचे दुराग्रह, स्वार्थीपणा. दुसऱ्याला समजून घेणं, सांभाळून घेणं हा मोठेपणा नसतोच. आणि मुख्य म्हणजे बेसिक प्रेमच उरत नाही दोघांमध्ये. नाहीतर कितीही भांडणं झाली ना तरी मनं जर मिळाली असतील ना तर काही प्रॉब्लेम येत नाही. आय होप सलीलला याची जाणीव होईल. तसं आमचं आपसात भांडण नाहीये. कधी कधी आई वडील सुद्धा कारणीभूत असतात बरं का, किंवा विशेषतः नणदा. नाही ग अवंतिका, मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. अगं उलट माझ्या आईमुळे तो हे घर सोडून गेला ह्याचं वाईट वाटतंय मला. पण तुझ्या पप्पांमुळे तो नक्की परत येईल असं वाटतंय मला. पण सांभाळून बरं का, सलील पण काही कमी हट्टी नाहीये. हो ना. आणि त्याला असं वाटतं की पैशांनी सगळी सुख खरेदी करता येतात. रीमा, पण तुला एक सांगू, तू सलीलला समजून घ्यायची खूप आवश्यकता आहे. त्याची लहानपणापासूनची इच्छा होती ग, खूप श्रीमंत व्हायचं, स्वतःची फॅक्टरी काढायची, मोठा बंगला. पण हे स्वप्न नाही पूर्ण होऊ शकलं. तुझ्या आईमुळे त्याला संधी मिळाली. पण रीमा, सलीलचं चुकतंय. चुकतंय एवढंच की त्याच्या महत्वाकांक्षेपुढे त्याला सगळ्या गोष्टी क्षुद्र वाटतायत, अगदी स्वतःचे आई वडील सुद्धा. हो ना. आणि आता तर त्याला माझ्यापेक्षाही महत्वाकांक्षा जास्त महत्वाची वाटायला लागली. रीमा, मला तुला एकच सांगावंसं वाटतंय. सलील चुकेल पण तू त्याची साथ सोडू नकोस. सलील मनाने वाईट नाहीये ग. काही माणसं मनानेच वाईट असतात. त्यांची साथ सोडायलाच लागते. हॅलो, हा बोल. अरे मी बोलतोय. अरे तुला सांगितलेलं काम तू केलंस का? ओके 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 ओके. हो ठीक आहे, मी पैसे पाठवून देतो. जरा सांभाळू ना, तुला माहिती तो माणूस कसा आहे. हा ओके. या या ओके. ए तेजू, तेजू लवकर ये. तेजू, अरे हे बघितलंस का? तुला इंटर स्कूल टेबल टेनिस मध्ये बक्षीस मिळालं होतं ना? हे बघ, तुझं नाव आणि फोटो आलाय. मला माहिती होतं हे. माहिती होतं? मग मला का नाही सांगितलं? समजा आलं नसतं तर तुम्ही सगळे मग हसले असता ना मला. तेजू, अशा कशा करू आम्ही? शाळा माझ्या बा. बघ आता सगळेजण हा फोटो बघून किती कौतुक करतील ना तुझं. हॅलो, हा बोला सानीबाई. वाचलात ना? नाही, तो आहे इथेच, त्याच्याशीच बोला ना. आश्रमातल्या सानीबाई आहेत. हॅलो आजी, थँक्यू. तुम्ही मला छान शिकवलं, खेळाचं महत्व सांगितला. नाही नाही, मस्ती नाही करत. वाटलं तर आईला विचारा. हॅलो, नाही 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 नाही, आता काही प्रॉब्लेम नाही, अगदी मजेत येतो. हो, मग कशाला? बरं, मी करेन फोन मग. अच्छा. तेजू, साने आजींना किती आनंद झालाय माहितीये? त्या तुला छानसं बक्षीस पण देणार आहेत. काय झालं रे? तेव्हा केव्हा मला
यश मिळेल तेव्हा ती आईची आठवण करायची आणि मनातल्या मनात तिला नमस्कार करायचा असं तू सांगितलेलंस ना मला. शहाणं माझं बाळ. काय आजकाल काय झालं एवढं? हा? तो निखिल आलाय खाली. निखिल खबरदार त्याच्यासमोर काही बोललीस तर. तुला माहितीये मी काय माणूस आहे ते. तुला तर सोडणार नाहीच, पण त्यालाही सोडणार नाही, लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी खलास करून टाकीन त्याला. माहितीये ना तुला. चल चल. निखिल हाय दीपा. बस ना बस. हा थँक्स. सो हाऊ यू दीपा? मजेत. काय म्हणतोस निखिल आज अचानक? हो अरे एका कामाकरता आलो. काय विशाल, खरं तर मी इकडे येणारच नव्हतो. म्हटलं तुम्हाला दोघांना डिस्टर्ब नको करायला. अरे माझं एक पुण्यात हॉस्पिटल तयार होतंय. म्हणजे ते एक संपूर्ण रिहॅबिलिटेशन सेंटरच आहे. आणि योगा इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ इट. कारण यु नो विशाल, योगा हेल्प्स मेंटली डिस्टर्ब पीपल. म्हणजे दीपासारख्याच. ती स्वतः योगात मास्टर असून सुद्धा. विशाल प्लीज. एनिवे आय वॉज जस्ट जोकिंग. तर मला एक चांगला योगा इन्स्ट्रक्टर हवा आहे माझ्या प्रोजेक्ट करता. आणि परवाच मला लक्षात आलं की दीपा, यू आर एन एक्सपर्ट इन योगा. त्यामुळं खरं तर मी आज इथं एक रिक्वेस्ट करायला आलो विशाल. इफ यू डोंट माइंड, विल दीपा जॉईन मी इन माय प्रोजेक्ट? मी नाही. ओ येस, ती नक्कीच करणार. करणार ना? हो हो. थँक्स. ठीक आहे, मग मी निघू? निखिल अरे थांब ना, काहीतरी चहा कॉफी घेऊन जा. नको विशाल, मला जरा एक अर्जंट अपॉइंटमेंट आहे. पुन्हा केव्हा तरी. ओके विशाल, बाय. ओके सी यू. बाय. बाय दीपा. निखिल तू पुन्हा येशील ना? हो येईन ना. टेक केअर. बाय. तू त्याला पुन्हा यायला सांगितलंस? तुला आता अशा ठिकाणी नेऊन ठेवतो ना, निखिलच काय, तुला माणसाचा चेहरा सुद्धा दिसणार नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. दीपाचा चेहराच सांगत होता शी इज नॉट हॅपी. आणि विशालचं वागणं ही जरा विचित्र होतं. पण नेमकं खरं कोण, दीपा की विशाल?
माझा संशय खरा ठरला. दीपा आणि विशाल दोघांचंही वागणं नॉर्मल नव्हतं. दीपाला मला खूप काही सांगायचं होतं, बोलायचं होतं तिला माझ्याशी, पण ती बोलूच नाही शकली. नक्कीच ती विशालला घाबरत होती. म्हणती का, जेव्हा दीपा आमच्या घरी आली होती तेव्हा तिचं वागणं इतकं विचित्र होतं ना, की मला असं वाटलं की जे काही घडलंय त्यात सगळा दोष दीपाचाच आहे आणि विशालची यात काहीच चूक नाहीये. पण यावेळेस मात्र विशाल मला वेगळाच वाटला. असतं असं पुष्कळ वेळा. काही लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे. सौरभच नाही का, बाहेरच्या लोकांना वाटायचं किती सभ्य आणि चांगला मनमिळावू माणूस आहे. हाही तसाच असेल कदाचित. एक गोष्ट नक्की, दीपा इज इन ट्रबल. If she is in trouble, you must go and help her out. आय नो, पण काय आहे ग की नक्की काय चाललंय हे कळत नाहीये. आणि समजा मी पुन्हा तिथे गेलो तर ऑब्विसली विशाल सगळं काही नॉर्मल आहे असंच नाटक करेल माझ्यासमोर. मी जाऊ का? तू मला तो ओळखत पण नाही. मी तिची एखादी मैत्रीण म्हणून जाईन आणि थोडा तरी अंदाज येईलच ना मला त्यांच्या वागण्यावरनं की एक्झॅक्टली काय झालं. आय डोंट वॉन्ट टू पुट यू इन ट्रबल. अरे ट्रबलचं काय याच्यात? ऍक्च्युली मी फक्त जाईन. मी असं काही घडू देणार नाही तिथे, काही प्रॉब्लेम्स येऊ नाही देणार. आय जस्ट गो अँड चेक इन. ओके, इफ यू कॅन, आय थिंक इट विल बी ग्रेट. आय गो डेफिनेटली. हा अनिश, पोचलास का साईटवर? हे बघ, मी आज गाडी घेऊन येत नाहीये. गाडीचे ब्रेक जरा वीक आहेत. या डोंट वरी, मी रिक्षाने येतो. या. काय झालं? काय नाही ग, गाडीचे ब्रेक काम करत नाहीये. तुम्ही गाडीने जाऊ नका. हंसताय काय? देखो राम, मुझे चिढ़ाने के लिए ऐसे कुछ मत कहो. काय झालं गीता? मी गेले काही दिवस बघतोय तू खूप वरीड आहेस आणि अगदी केअरिंगही झालीस. काय झालं गीता? तुम कुछ छुपा रही हो? राम, नको. तुम्ही रागवाल. नाही रागवणार, बोल. माझ्या ओळखीचे एक ज्योतिषी आहेत. त्यांना मी अनिश आणि निधीची पत्रिका दाखवली. काय? कशाला? मी तुला सांगितलं होतं ना हे ज्योतिष वगैरे सगळं थोतांड आहे म्हणून. आपको लगता होगा ऐसे. आप क्या जानते हैं ज्योतिष विद्या के बारे में? हे बा, तुम्ही वास्तुशास्त्र मानता, फेंग शुईला प्रोत्साहन देता. जर का आम्ही असं म्हटलं की हे सगळं थोतांड आहे तर चालेल तुम्हाला? गीता, मुझे बहस नहीं करना. तुम्ही विचारलत म्हणून मी सांगितलं. ठीक आहे, काय सांगितलं त्यांनी? ते मी हा बोल. प्रॉमिस कीजिए आप गुस्सा नहीं होंगे. ओके, नहीं होऊंगा. ज्योतिषाने सांगितलंय की या मुलीच्या पत्रिकेत सासरच्या वडीलधाऱ्या माणसावर जीवाचं संकट आहे, खासकर पुरुषांवर. म्हणजे माझ्या? आप हंस रहे हैं. गीता, मुझे कुछ नहीं होगा. आई एम फिट एंड फाइन. हे बघ, तुझ्यासारखाच मला एक ज्योतिषी भेटला होता आणि मी न विचारता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दीर्घायुषी व्हाल. माझी आई अजून जिवंत आहे आणि तिला काहीही होणार नाही. मग ते खोटं सांगतायत का? अगं, ते कशाला सांगतील? पण त्यांचं रिडिंग चुकीचंही असू शकेल. कधी कधी डॉक्टर, वकील आणि ज्योतिषी अगदी परस्पर विरोधी भाकितं करतात, अगदी विरुद्ध टोकाचे सल्ले देतात. आणि हे सांगणारा जर चुकीचा असेल ना तर जे व्हायचं नाहीये ना तेही होऊ शकतं. सो एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तू मनातून काढून टाक. पण राम, आणि गीता,
चुकूनही ही गोष्ट निधीला कळवायची नाही. अंडरस्टँड? चल मी येतो, काळजी घे. हे रब्बा, इस पर विश्वास करू या ना करू. दीपा आहे ना घरात? हो आहे ना, आहे. आपण मी सुरुची कामत. मी तिची मैत्रीण आहे कॉलेजमधली. सुरुची? हो, सुरुची कामत.